हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण पिरियडिक असेसमेंट बद्दल समजून घेणार आहोत. सो पिरियडिक असेसमेंट तुमची झालीच असेल फर्स्ट टर्मची. ओके, सो ज्यांना माहित नाही त्यांना परत एकदा सांगते की पिरियडिक असेसमेंट म्हणजेच पीए. ओके, तुमची सर्वांची ऑलमोस्ट एक पीए ही झालीच असणार आहे. ओके, फर्स्ट टर्मची. सो बघा, जी आपली पिरियडिक असेसमेंट आहे, पीए आहे, ती आपल्या इंटरनल याच्यामध्ये इन्क्लूड होत असते. ओके, इंटरनल असेसमेंट मध्ये. तर 2022 पासून आपला जो BAMS चा जो करिक्युलम आहे तो चेंज झाला आहे टोटल. ओके, सो त्यानुसार आपलं जे फर्स्ट इयर आहे, वर्ष आहे, सो ते 18 महिन्याचं हे असणार आहे. सो त्याच्यानुसार आपल्याला काही अकॅडमिक्स मध्ये चेंजेस केलेले आहेत. ओके, सो त्याच्यानुसारच आपल्याला ही पीए ही सुद्धा एक इन्क्लूड केलेली आहे त्यामध्ये. सो पीए ही टोटल बघा 15 मार्क्सची एक एक्झाम असते. ओके, तुम्हाला एक्सपिरियन्स आलाच असेल पीएचा. ओके, तो चांगला वाईट हा असणारच आहे ऑब्विसली, कारण फर्स्ट टाइम तुम्ही अशी एक्झाम ही देत आहात. ओके, सो बघा, जी 15 मार्क्सची आपली पीए आहे, सो ती कोणत्या फॉर्म मध्ये असते? एकतर MCQ फॉर्म मध्ये असते, नाहीतर SCQ फॉर्म मध्ये असते. ठीक आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतील किंवा सिंगल आन्सर क्वेश्चन असतील. ओके, शॉर्ट आन्सर क्वेश्चन असतील. सो तुम्हाला या दोघींपैकी कोणत्या तरी एक फॉर्म मध्ये ही पीए दिलेली असेल तुम्ही. ओके, आता आमच्या कॉलेजमध्ये आता जे आमचे ज्युनियर्स आहेत, ओके, सो त्यांना SCQ टाइप मधून ही पीए त्यांची घेतलेली आहे. सो त्यांना आता तुम्ही 12th 11th मध्ये होता तेव्हा तुम्हाला रायटिंगची प्रॅक्टिस ही तुमची सुटलेलीच असणार आहे ऑब्विसली, कारण तुम्ही नीट प्रिपेअर करत होते, MCQ टाइप क्वेश्चन प्रिपेअर करत होते. पण आता इथून पुढे आपल्याला SCQ लिहिणं हे फार महत्वाचं आहे. आपल्याला आन्सरचे जे क्वेश्चन आहे त्यांचे जे आन्सर आहे हे लिहिणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण आपले जे आता एक्झाम आहे, BAMS युनिव्हर्सिटी असेल, इंटरनल एक्झामिनेशन असेल, तर त्याच्यामध्ये सर्वांना आपल्याला रिटर्नच वर्क लिहायचा आहे, थेरीज लिहायची आहे. ओके, तर त्याच्यामुळे तुम्हाला याची सुद्धा प्रॅक्टिस होणं हे फार गरजेचं आहे. सो पीए बघा आपली कशी असते. सो आपल्याला टोटल 9 पीए असतात. ओके, सो ते कसं बघा, आपल्याला 3 टर्म आहेत. ओके, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि थर्ड टर्म. टोटल 18 महिन्यामध्ये आपल्याला 3 टर्म ह्या असतात. ओके, सो याच्यापैकी जी फर्स्ट टर्म आहे तिचीच टर्म टेस्ट ही होत असते. ओके, आणि सेकंड टर्म आहे तिचीच टर्म टेस्ट होत असते. थर्ड टर्मची टेस्ट ही होत नाही. ठीक आहे, समजलं? सो आता ह्याच्या टर्म टेस्ट आहे, सो यांच्या मधात असतात, त्यांच्या आधी असतात त्यांच्या पीए. आता कसं की बघा, फर्स्ट टर्मच्या आधी तुमच्या 3 पीए ह्या असणारच. झाल्या असतील तुमच्या 2-2 1-1 झाल्या असतील. तुम्हाला टोटल 3 पीए द्यायच्या आहेत तुमचे फर्स्ट टर्मचे पेपर यायच्या आधी. ओके, नंतर फर्स्ट टर्म झाली तुमची टेस्ट. ओके, व्हायवा सगळं थेरी झालं, त्याच्यानंतर वापस तुमचे स्टार्ट होतील पीए सेकंड टर्मच्या. सो इथे सुद्धा तुम्हाला 3 पीए द्यायच्या आहेत सेकंड टर्मच्या. ठीक आहे, हे झालं. मग तुमची सेकंड टर्म टेस्ट होणार. मग हे झाल्यानंतर वापस तुमचा थर्ड टर्म जेव्हा स्टार्ट होईल शिकवणं, तर तेव्हा तुम्हाला 3 पीए ह्या द्यायच्या आहेत परत एकदा थर्ड टर्मचा. सो आणि मग डायरेक्ट फायनल आपलं युनिव्हर्सिटी एक्झाम असणार आहे. ओके, समजलं? असं आपला टोटल फर्स्ट इयरचा, थर्ड इयरचा, सेकंड इयरचा सर्वांचा असंच एक हे असतो. ओके, शेड्यूल असतो. सो आता जे पीए आहे आपल्याला 15 मार्क्स आहे, बरोबर, किती होणार आहे आपल्याला? 3 अशा टोटल 9 पीए ह्या असणार आहे. सो जे 15 मार्क्स आहेत, ओके, सो ते जे 3 पीए आहे तर त्या ऍव्हरेज, त्यांचं ऍव्हरेज कॅल्क्युलेट हे होत असतं. आता ऍव्हरेज कॅल्क्युलेट का? कारण हे जे सर्व जे इंटरनल मार्क्स आहे त्यांची ऍव्हरेजच कॅल्क्युलेट होत असते. ओके, आणि ती ऍव्हरेज जर हाफच्या जास्त असली तर आपल्याला त्याचा युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये फायदा होऊ शकतो. आता कसा, सर्वात पहिले बघूया की पीए ची ऍव्हरेज कशी काढतात. तर ऍव्हरेज पीए ची काढतात की तुम्हाला जितके मार्क्स पडले तिन्ही, ओके, 3 पेपर मध्ये तुम्हाला जितके मार्क्स पडले, ठीक आहे, त्यांची टोटल करणार आणि डिवाइड बाय 3. मग हे आपल्याला 3 पीए ची ऍव्हरेज मिळेल. सो जर ती 15, ओके, 15चा ऍव्हरेज आहे ना आपलं, सो जर ते 7च्या पुढे असेल, ठीक आहे, 8 असेल, तर आपण पास असं समजू शकतो. पण आणि मग नंतर वापस याला कन्वर्ट करतात 30 मध्ये. ओके, कन्वर्ट इंटू
30. म्हणजे हे जे 15 मार्काचं आपलं ॲव्हरेज काढलं होतं, आलं होतं 8, पण आता वापस याला कन्वर्ट करत असतात 30 मार्क्समध्ये. सो याच्यामध्ये आपल्याला 15च्या अबोव हे ॲव्हरेज आपलं भरलं पाहिजे. का? कारण ह्याच मार्कमुळे आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये हा ग्रेस लागतो. ग्रेस म्हणजे काय तर युनिव्हर्सिटीमध्ये जर आपला कोणत्याही एका सब्जेक्टमध्ये जर पासिंग मार्क्सच्या 4-5 मार्क्स जर आपल्याला कमी पडले, सपोज 100 मार्काचा पेपर आहे, ओके, ठीक आहे, 100 मार्क्सचा, त्याच्यापैकी आपल्याला पडले 48 मार्क्स युनिव्हर्सिटीमध्ये, तर आपण फेल झालो ऑब्व्हियसली, कारण 50 मार्कला हाफ मार्कला काय असते, पासिंग असते. मग आपल्याला तर 48 पडले, पण आपण तरी देखील पास होऊ शकतो. का? कारण आपली जी ॲव्हरेज आहे ती अबव 15 भरली आहे. सो आपलं हे जे टोटल जे इंटरनल आपलं एक्झामिनेशन आहे ना, ते आपल्याला आपली एक शील्ड आहे. कशी? तर युनिव्हर्सिटी एक्झामसाठी. जरी आपल्याला युनिव्हर्सिटीमध्ये इतके पडले तरी देखील आपल्याला 2 मार्काचा हा ग्रेस लागतो आणि मग आपण पास होऊन जातो युनिव्हर्सिटीमध्ये. म्हणजे आपल्याला वापस तिथे रिअपेअर होऊन 6 महिने बॅक जायची गरज नाही. सो हा फायदा आहे आपल्या इंटरनल असेसमेंटचा, पीएचा. सो दॅट्स वाय पीए मध्ये तुम्हाला हे ॲव्हरेज तरी तुमची भरलेली पाहिजे. असं नाही की सर्व पीए मध्ये आउट ऑफ 15 घ्यावं. सो तुम्हाला पहिल्या याच्यात 7 पडले, दुसऱ्या याच्यात 8 पडले, मग तिसऱ्या याच्यात तुम्ही 15 घ्या, ॲव्हरेज भरणारच आहे ऑब्व्हियसली. सो असं खालीवारी करून तुम्ही ॲव्हरेजही भरू शकता. ओके. सो फर्स्ट पीए मध्ये जरी तुम्हाला कमी मार्क्स पडले असतील, सो इतकं त्यांनी वाईट वाटून घ्यायची गरज नाही, कारण तुमच्याकडे 2 पीए आहे. ओके. अजून सुद्धा तुमच्याकडे चान्सेस आहे की तुमची ॲव्हरेज भरू शकते. ओके. सो नेक्स्ट पीए मध्ये आता चांगला अभ्यास करा. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. सो आता नीट अभ्यास करा तुमच्या पीए साठी. ओके. आणि नोट्स रेफर करा. तुम्ही नोट्स काढत होता. ओके. एमसीक्यू आहे. सो हे थोडंसं अवघड जातं, कारण जो आपला बीएमएसचा सिलेबस आहे तो थेरी टाइप्स आहे. ओके, बरोबर ना? सो त्याच्यामध्ये तुम्हाला एमसीक्यूचे क्वेश्चन कसे येतील? सो हे सुद्धा एक ट्रिकी सिलेबस आपण म्हणू शकतो आपल्यासाठी, कारण एमसीक्यू आपल्याला येणार आहे. ओके. सो दॅट्स वाय तुम्हाला एमसीक्यू प्लस एससीक्यू दोन्हीची प्रॅक्टिस करायची आहे. ओके. प्रत्येक एक्झामच्या आधी आपल्याला दोन्ही फॉर्म मध्ये आन्सर लिहिता आले पाहिजे. कारण कधी कधी कसं होतं, जे पीए असतात ना, तर कधी कधी काय होतं, टीचर्स ऐन वेळेला सांगतात की एससीक्यू टाईप घेणार आहे. मग आपली फजिती होऊन जाईल, कारण आपण एमसीक्यूचा अभ्यास केलेला असतो आणि पेपर आपल्याला एससीक्यूचा लिहायचा. सो दॅट्स वाय अभ्यास असा करायचा की ते दोन्ही फॉर्म मध्ये आपल्याला ते लक्षात राहिलं पाहिजे. ओके, समजलं? सो बघा, सर्व लेक्चर्स अपलोडेड आहे फर्स्ट टर्मचे. ओके. तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर ते सुद्धा अवेलेबल आहे. टेलिग्रामवर जा, सॅम्पल नोट्स आहे, सॅम्पल क्वेश्चन पेपर सुद्धा आहे रचना सिरीजचा, तिथे जा, तिथे बघा. नोट्स हवे असते तर मला डीएम करा इंस्टावर. ओके. अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फर्स्ट टर्म. थँक्यू.